सांगली शहरातील लिमे परिसरात गाडीच्या हेडलाईट पडल्याच्या शुल्क कारणावरून झालेल्या वादातून क्रांतिकुमार बापूसाहेब शेडबाळे यांचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली। ही घटना त्यांच्या मुलांसमोर घडल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। घटनेनंतर इनाम धामणी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी जमून पोलिसांना जाब विचारला। परिसरात वाढलेल्या नशेखोरांच्या त्रासाबाबत वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या घटनेमुळे सांगलीतील नशेखोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या खून प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे। प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। या घटनेच्या निषेधार्थ इनाम धामणीतील ग्रामस्थांनी पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। यावेळी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर यांनी स्वतः ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले। ग्रामीण व उपनगर भागात पोलीस गस्त वाढवली जाईल। नशेखोरी व गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले। नागरिकांनी निर्भयपणे माहिती द्यावी। माहिती देणाऱ्यांचे नावे गोपनीय ठेवली जातील। नमस्कार, विकास पाटील, इनाम धामणी। काल जी घटना घडलेली आहे इनाम धामणीतली, त्याच्याकडे जर मानवीच्या दृष्टिकोनातून बघितलं आपण, एका मुलासमोर त्याच्या बापाचा खून होणं किती वाईट घटना आहे तुम्ही जरा विचार करू शकता। त्या मुलावर काय आघात झाला असेल, समोर आपल्या बापाचा खून जातोय, काय कशामुळे ही घटना घडायला लागली आहे? व्यसनाधीनपणा किती आमच्या धामणीभोवती आम्ही किती सहन करायचं तर रोज उठून रोजचं रोज आहे। आमच्या शेतात आम्हाला त्रास व्हायला लागला आहे। रोज माणसं डायरेक्ट चाकू आणि हे कोयता वगैरे त्यांच्याकडे असतो, नाही पडलं तर दगड तर असतोच लोकांच्याकडे। व्यसनेच्या ह्याच्यात त्यांना काय करायला काही कळत नाही। पोलिसांना फोन केलं तेवढी येतात, ठराविक माणसं आहेत, 2-4 फिरून जातात, नाही म्हणत नाही आम्ही पोलिसांचं कर्तव्य पार पडतात, पण आल्यावर 200 घे 500 घे किंवा आम्ही असा हे करत नाही, आरोप करत नाही आहे। आम्ही बघितलेला आहे, स्वतः हे हा विषय आहे, चर्चा आहे लोकांच्यात, हे खोटं कोण बोलत नाही आहे। आणि कसा विषय व्हायला लागला आहे, काय विषय व्हायला लागला आहे, अत्यंत सुरक्षा ही पोलिसांच्या हातात देऊन आम्हाला आता चालणार नाही का असं वाटलं आहे। ह्या सगळ्या नशाखोरीच्या ह्याच्यात मला वाटतं नागरिक जागृती मंचनं स्वतःला स्वपरवाने द्या म्हणून त्यांनी मागणी केली आहे। आता आम्हाला पण तीच वेळ आलेली आहे। रोज कोण उठून तुम्हाला पोलिसांना बोलवणार आहे? आमचं स्वसंरक्षण आम्ही करायला पाहिजे। पोलिसांना फोन केलं, आलो म्हणतात, येतं म्हणतात, आल्यावर हद्दीचा वाद असतो। काल झालेली ही घटना दोघांचे, विश्रामबाग आणि ग्रामीण, त्यांनी म्हणतात तुमच्यात आहे, यांनी म्हणतात आमच्यात आहे, ह्याच्यात भांडणं झालेलं आहे। त्याच्यामुळं ते पोलिसांच्यावर राहावं की नाही राहावं हा आता प्रश्न पडलेला आहे। हे सांगून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की पोलिसांना पण विनंती आहे आणि प्रशासनाला विनंती आहे की आमचं स्वसंरक्षण आम्हाला करायला द्या। मागं पण ह्याला दरोडा झाला होता, त्यावेळी आम्ही टीम स्थापन केली होती गावातली। पोरं सगळी आमची जुनी धामणी असू दे, बामणी असू दे, धामणी असू दे, अंकलीसुद्धा असू दे, प्रत्येक गावात युवक होते, पोलिसांना मदत तयार करायला आज 100 पोरं तयार आहेत। फक्त पोलिसांनी परवानगी द्यावी, आम्ही सांभाळायला तयार आहे। ठीक आहे। परवा जे प्रकरण झालं लिमेमाळ्याच्या इथं मुलाची हद्द येते, ह्यातच 2 तास गेले। हद्द विश्रामबाग येते का ग्रामीण येते का शहरी येते का कुंटी येते, ह्याच्यात 2 तास गेले।